ब्लॉग्स. आज आलो काकाचवाडा पालीला. त्याला काही काम होतं ते माहिती नाही. तो बोलतोय आता की एक आपण दहीहंडी बघायला जाऊ. मी बोललो चल जाऊया. आता आम्ही दहीहंडी बघायला चाललो आहे. ते तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. बाय. दुसरा थर रेडी झालेला आहे. दुसरा थर रेडी झालेला आहे. दुसरा थर रेडी झालेला आहे. दुसरा थर रेडी. पाचव्या थराचा गोविंदा वरती येतोय. सहाव्या थराचाही गोविंदा वरती यायला लागलेला आहे. रिलॅक्स. अजून बराच कार्यक्रम. ड्रायव्हर कोण कोण आपले ड्रायव्हर हातवर करायचा ड्रायव्हर ड्रायव्हर नक्की यायचा. सजीव दसरा आपण यांचे बाद आहे. 5व्या थराच्या दिशेने गोविंद आयथिंग रुपेश लोखंडे यांचे बंधुराज आणि ते मात्र सजीव दसरा 5-6वा थर सध्या तरी स्वर करत असताना आणि 7व्या थरावर बाल गोविंदा अवघ्या 7 थरांची सलामी ओंकार ठाणेच्या दहीहंडीला देत असताना इथून मात्र ऐकावी गोविंदा 8,000
8 रनांचा इथे मात्र विक्रम करण्याचा मनसुबा सध्या आखलाय. सगळ्यात आधी पहिला सकाळच्या जत्रामध्ये जर आपण बघितलं विराट बरोबर गोविंदा पथकाने 7 तर लावले होते, त्याच्यानंतर 8 तर लावण्याचा प्रयत्न होता जो अनसक्सेसफुल ठरला. आतापर्यंत हे प्रयत्न अनसक्सेसफुल ठरले, पण कुपरीकरांनी इथे मात्र प्रयत्न जारी ठेवलाय. 4 थर इथे कंप्लीट होतात. 5व्या थराच्या प्रयत्नात सध्या तरी कुपरीकर आपल्याला पाहायला मिळतात. 5वा थर सुद्धा कंप्लीट होत. 8 थरांची सलामी देण्याचा सध्या तरी प्रयत्न आहे. सावकाश सावकाश मित्रांनो. साताऱ्याचा बसला तीर तरी गुण होता. तर आम्ही बघा त्याच्या खात्यात पुष्पाला 5 तरी छोटा खाली 4 तासाचा स्पीड आहे. 5वा तर चांगला आहे. औषध आहे त्याच्या तिथं म्हणजे तिथं छोटा होता त्याला लहान येतं. तुम्हाला वाचलं सगळं सावधान. सहावी सातव्याचा प्रयत्न. तुझा नगर पाहून माझ्या डोळ्याची 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 तकली फटफटली तकली फटफटली तकली फटफटली डोळ्याची तकली फटफटली डोळ्याची पाच 6 7 स्टँड बाय आहेत. 5वा थर लागलाय. 6वा थर सुद्धा इथे मात्र चिंचगडकरांचा लागलाय. 7व्या थराच्या प्रयत्नात आणि सक्सेसफुली ही सलामी आहे विनायक राऊत साहेबांसाठी. ह्या वादे चिंचगडकरांकडून सक्सेसफुली 7 थरांची सलामी इथून मात्र आपल्याला बाहेर मिळते. मित्रांनो सावकाश. People
गाईज आता जस्ट घरी आलो आहे, पालीला गेलेलो, असंच गेलो काकाच्या वेळा. पण तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये लावण्या बघायला थांबलो आणि एक दहीहंडी फक्त बघायला गेलेलो. आणि मग समजलं तिथे हिंदवी पाटील आले आणि मग तिथे लावण्या बघत बसलो. बघलंच असेल तुम्ही ब्लॉगमध्ये किती पब्लिक होती, काय होती आणि काय त्या शिट्या वाजत होत्या. लय खतरनाक पब्लिक होती गाईज. मजा पण आली आणि दहीहंडी एन्जॉय पण केली. आणि मेन गोष्ट म्हणजे दहीहंडी 5,55,055 रुपयाची दहीहंडी होती. एवढी भारी वाटलं ना. खूप चांगलं आयोजन पण होतं, नियोजन होतं. आणि आले चिंगरवाल्यांनी 7 थर लावले, नारेकरांनी 7 थर लावले, खुपरेवाले होते, खुपरेवाल्यांनी ट्राय केलं. सगळ्यांनीच मस्त ट्राय केलं. बट आता आलो आहे कारण की आता परत जायचं आहे गोवर्धन इको विलेजमध्ये. म्हणून आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.